मला जरा बोलायचंय तुमच्याशी. बाहेर चला लगेच. बोल डिंपल. बोल काय बोल. एवढी शांत कशी राहू शकतो तुम्ही? संग्रामची बॉडी सापडली कळतंय का तुम्हाला? आणि गावातल्या लोकांना पण माहिती आहे त्याचा सगळ्यात जास्त राग तुमच्यावर होता, तुमच्यावर संशय होता त्याला. आता जामकरांना पण संशय आणला ना, सेकंद नाही लागणार. फरफटत तुम्हाला घेऊन जातील पोलीस स्टेशन पर्यंत. कळतंय का तुम्हाला तुम्ही काय केलंय ते? जर त्याला मारलंच होतं ना तर बॉडी पुरायची होती ना, लटकवायची काय गरज होती? त्याचं टेन्शन तू नको घेऊस डिंपल. मुळात आपण काही केलेलंच नाहीये. गावात सगळ्यांची चौकशी करणार, माझीही चौकशी करणार. त्यात घाबरायचं काय कारण आहे? मुळात आपण काही केलेलंच नाहीये. काय डिंपल, तुझं बोलून झालंय का? आम्हाला नवरा बायकोनं थोडासा वेळ देतेस, बोलायचंय मला. हा सगळा काय प्रकार आहे? हा, त्या संग्रामला तुम्हीच तर नाही ना मारलं? काय चाललंय हे? का वागताय असं तुम्ही? आधी त्या आश्रमाच्या मागे पायावर आले, आता संग्रामची बॉडी सापडली. हे सगळं तुम्ही नाही ना करत आहे? हं? हे असंच वागत राहिलात ना कधीतरी अडकाल ह्या सगळ्यात. कसं कळत नाही तुम्हाला? संग्राम त्याच्या कर्मानं गेलाय. मी काहीच नाही केलेलं. मी काही केलेलंच नाही तर घाबरायचं काही कारणच नाही. बाबा, अरे बापरे, काय झालं आता? बाबा, संग्राम नाही हो, संग्राम नाही राहिला. संपवलं ते मी स्वतःला. बाबा, अहो, शांत व्हा, शांत व्हा. बाबा आता कशी मी जगू, कोणाकडे बघू? शांत व्हा. हे पहा, मला तुमचं दुःख कळतंय, मी समजू शकतो. तुम्ही शांत व्हा. मी त्याला समजावून सांगितलं होतं. कदाचित त्याला त्याची चूक कळली असणार, म्हणून त्याने प्रायश्चित्त म्हणून स्वतःला संपवलं असेल. पण प्रायश्चित्ताच्या आगीमध्ये असं स्वतःला जाळून नव्हतं घेतलं पाहिजे त्याने. जे झालं ते अत्यंत वाईट झालंय. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. देव त्याला पुढचा जन्म पुण्यात्माचा देव यासाठी मी ईश्वराला प्रार्थना करेन. काळजी करू नका. सगळं संपलं बाबा, आता तुम्हीच काहीतरी करा बाबा.